सोशल मीडियावर सध्या काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत। या व्हिडिओमध्ये रस्त्यावर जीव वाचवण्यासाठी धावणारे लोक दिसत आहेत, मोठमोठे पूल कोसळत आहेत, उंच बिल्डिंग काही क्षणातच जमीनदोस्त होत आहेत। जिथं नजर जाईल तिथे फक्त आणि फक्त कोसळणाऱ्या बिल्डिंगचे ढिगारेच दिसत आहेत। हे व्हिडिओ आहेत म्यानमार आणि थायलंड मधले। या देशांमध्ये शुक्रवारी भूकंपाचे तीव्र झटके जाणवले। या भूकंपाची तीव्रता 7.7 रिश्टर स्केल इतकी प्रचंड असल्यामुळे या भूकंपात वित्तहानीसोबतच मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे। आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार म्यानमार मधल्या 20 लोकांचा तर थायलंड मधल्या 3 या भूकंपात मृत्यू झालाय, तर थायलंडचे 90 लोक या भूकंपानंतर बेपत्ता असल्याची माहिती समोर येते। मात्र मृतांचा आणि जखमींचा आकडा यापेक्षा वाढण्याची शक्यताही वर्तवली जाते। या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही झालंय। रस्ते, लोकांची घरं, मंदिरं यांची पडझड झालीय। घरं पडल्यामुळे अनेक लोक रस्त्यावर आलेत। म्यानमार, थायलंडसह भारत आणि चीनच्या काही भागातही या भूकंपाचे धक्के जाणवल्याचं बोललं जातंय। या भूकंपाबद्दलची सगळी माहिती सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात आधी नेमकं काय घडलं ते बघूयात। शुक्रवारी म्हणजे 28 मार्चला दुपारी 12:50 म्यानमार आणि थायलंडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले। 7.7 रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र याबाबत चीनच्या अर्थक्वेक नेटवर्क सेंटर या संस्थेनं भूकंपाची तीव्रता ही 7.9 रिश्टर स्केल असल्याचा दावा केलाय। या पहिल्या भूकंपानंतर 6.4 रिश्टर स्केलचा आणखी एक भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती देण्यात येते। म्यानमारमध्ये सागाईंग नावाचं एक शहर आहे। या शहरापासून वायमवेला 16 किलोमीटर अंतरावर जमिनीपासून 10 किलोमीटर खाली या भूकंपाचं केंद्र असल्याची माहिती USGS म्हणजेच युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनं दिली आहे। या भूकंपामुळे कोणत्या देशाचं किती नुकसान झालं याचा विचार केला असता भूकंपाचं केंद्र हे म्यानमारमध्ये असल्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान हे म्यानमारचं झालंय। म्यानमारमधल्या मांडले शहरात एक मशीद आहे। त्या ठिकाणी काही लोक प्रार्थनेसाठी गेले होते। मात्र याच वेळी भूकंप झाल्यानं मशिदीतल्या 3 लोकांचा मृत्यू झालाय। या भूकंपानंतर जे फोटो समोर आले त्यात म्यानमारच्या इरावडी नदीवर असणारा जगप्रसिद्ध एवा पूलही भूकंपाच्या धक्क्यानं कोसळलाय। भूकंपामुळे म्यानमारमधल्या एका विद्यापीठाच्या बिल्डिंगमध्ये आगही लागली होती। म्यानमारमधील नेपिडोमधल्या अनेक ऐतिहासिक इमारती आणि बौद्ध मठांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मदत आणि बचाव पथकं ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात। भूकंपाचं केंद्र हे म्यानमारची राजधानी नेपिडोपासून जवळपास 100 किलोमीटर लांब आहे, पण भूकंपाच्या धक्क्यानं तिथले रस्तेही दुभंगलेत। म्यानमारमधल्या 20 लोकांचा या घटनेत मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येत असली तरी भूकंपामुळे झालेलं नुकसान बघता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। म्यानमार नंतर या भूकंपामुळे सगळ्यात जास्त नुकसान झालं ते थायलंडची राजधानी बँकॉकचं। सोशल मीडियावर बँकॉकमधली एक भली मोठी बिल्डिंग काही क्षणात कोसळल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही बँकॉकमधली एक बांधकाम चालू असणारी 30 मजली इमारत होती। यामध्ये जवळपास 81 लोक काम करत होते। या घटनेनंतर थायलंडच्या संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 90 लोक हे बेपत्ता असून 3 जणांचा निश्चित मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय। भूकंपानंतर बँकॉकची एक बिल्डिंग केवळ कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा म्हणून उरली। या ठिकाणाला आता डिझास्टर एरिया म्हणून घोषित करण्यात आलंय। भारतातही कोलकाता, मणिपूरच्या काही भागांमध्ये, दिल्ली NCR, नोएडा आणि गाझियाबादमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत। या भूकंपानंतर म्यानमार आणि बँकॉकमध्ये बचाव कार्य वेगानं सुरू आहे। म्यानमारची राजधानी नेपिडोमध्ये असणारं मोठं हॉस्पिटल भूकंपानंतर जखमींवर उपचार करण्यासाठी मास कॅज्युअल्टी एरिया म्हणून घोषित करण्यात आलंय। जखमी रुग्णांच्या उपचारासाठी इथं मोठ्या रांगा लागल्यात। या देशातील सगळ्या व्यवस्था तर लोकांच्या बचावासाठी काम करतायत। त्यासोबतच भारतासह इतर देशही आता मदतीसाठी पुढे आलेत। म्यानमारच्या सरकारनं आंतरराष्ट्रीय स्तरावर मदतीची मागणी केली आहे। सरकारकडून झॉ मिन तुन यांनी माध्यमांशी बोलताना ही विनंती केली आहे। खरं तर म्यानमार अशा संकटानंतर इतर देशांची मदत मागत नाही असं म्यानमारबद्दल आजवर बोललं जायचं, पण या भूकंपाच्या तीव्र धक्क्यानं म्यानमार चांगलंच हादरलंय असा अंदाजही बांधला जातोय। म्यानमार आणि थायलंडवर आलेल्या या संकटानंतर भारताकडून मदतीचा हात पुढे करण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर म्यानमार आणि थायलंडवर ओढवलेल्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली। तसंच भारत या दोन्ही देशांसाठी कसलीही मदत करायला तयार आहे तशा सूचना देखील देण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सांगण्यात आलंय। मात्र म्यानमार आणि थायलंडमध्ये भूकंपाचा इतका तीव्र धक्का जाणवण्याचं कारण नेमकं काय असू शकतं आणि याआधी इथं अशा घटना घडल्यात का याबद्दलही बोलूयात। म्यानमारमध्ये भूकंप होण्याची ही पहिलीच वेळ नाही। म्यानमार भूकंपप्रवण क्षेत्र असल्याचं अभ्यासक सांगतात। यामागचं प्रमुख कारण काय तर इंडियन प्लेट आणि बर्मा मायक्रोप्लेटच्या दरम्यान असणाऱ्या 1200 किलोमीटर लांबीच्या सागाईंग फॉल्ट लाईनवर म्यानमार देश आहे।
या दोन्ही टेक्टॉनिक प्लेटमध्ये जेव्हा जेव्हा हालचाल होते तेव्हा या प्लेट्समधील घर्षणामुळे म्यानमारला बऱ्याच वेळा भूकंपाचा सामना करावा लागतो। अभ्यासकांच्या मते ही सॅगाइंग फॉल्ट लाईन दर वर्षाला 11 मिलीमीटर ते 18 मिलीमीटर इतकी सरकते। आता ही हालचाल जरी अगदी नगण्य वाटत असली तरी वर्षानुवर्ष होणाऱ्या हालचालीमुळे इथं मोठ्या प्रमाणात उष्णता आणि दबाव निर्माण होतो। हा दबाव जेव्हा जास्त होतो तेव्हा तो भूकंपाच्या स्वरूपात बाहेर पडतो। त्यामुळे या फॉल्ट लाईन मध्ये होणाऱ्या कॉन्स्टंट हालचालींमुळे म्यानमारला भूकंपाचा धोका कायम असतोच। आता थायलंडचा या फॉल्ट लाईनशी काही संबंध नाही, पण अभ्यासकांच्या मते म्यानमारमध्ये होणाऱ्या भूकंपाचे धक्के थायलंडपर्यंत पोहोचतात आणि तिथेही भूकंप होतो। अमेरिकन जिओलॉजिकल सर्वेच्या एका अहवालानुसार 1930 ते 1956 या कालावधीत सॅगाइंग फॉल्ट लाईनवर 7 रिश्टर स्केलचे 6 भूकंप झालेत। त्यानंतर 1946 मध्येही 7.7 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले होते। तर अलीकडेच म्हणजे 2012ला म्यानमारमध्ये 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता। 2016 मध्ये म्यानमारच्या बागांमध्ये 6.8 तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्यामध्ये 3 लोकांचा मृत्यू झाला। पण यावेळी झालेल्या भूकंपानं म्यानमारमध्ये बरंच नुकसान झालंय। ज्या नागरिकांनी आधीचे भूकंप अनुभवलेत त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। आपल्या आयुष्यात असा भूकंप आपण कधीही बघितला नसल्याचं त्यांनी सांगितलंय। या भूकंपामुळे म्यानमार आणि थायलंडच्या काही भागांमध्ये इमर्जन्सी जाहीर करण्यात आली आहे। तसंच दोन्ही देशांमध्ये बचाव पथकांच्या माध्यमातून लोकांची मदत केली जाते। मात्र म्यानमारमध्ये येणाऱ्या भूकंपामधून वाचण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचंही आता बोललं जातंय। म्यानमार आणि थायलंडमधली सध्याची ही परिस्थिती लवकरात लवकर सुधारावी आणि लोकांचे प्राण वाचावेत यासाठी भारतासारख्या अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केलाय। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।